जय शिवराय मित्रांनो, नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत नेमके येणारे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत, त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, त्याच्यानंतर या योजनेमध्ये काही नवीन बदल झाला आहे का, तसेच या योजनेच्या अंतर्गत काही वाढीव याच्यामध्ये निधीची तरतूद झाली का, तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत. तर मित्रांनो, पीएम किसान योजना म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीएम किसान योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. आणि याच योजनेच्या आधारावर चालू करण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. आणि या योजनेच्या अंतर्गत सुद्धा राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 6+6 असे 12,000 रुपये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातं. तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण बघूयात नेमकं या निधीमध्ये वाढ झाली आहेत का. तर मित्रांनो, पीएम किसान योजना आणि तसेच नमो शेतकरी योजना, तर या दोन्ही योजनेच्या अनुदानामध्ये वाढ अद्याप देखील झाली नाही. कारण की याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून एक त्या निधीची तरतूद करावी लागते आणि ही तरतूद केल्याच्या नंतरच या शेतकऱ्यांना वाढीव निधी मिळत असतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता नेमकं ह्या निधीमध्ये वाढ कधी होणार आहे, याच्यामध्ये जेव्हा आता राज्याचं जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन भरल आणि त्या अधिवेशनामध्ये लवकरच या निधीची वाढीव याच्यामध्ये अनुदान मिळणार आहे. आणि ह्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हा अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्या नंतरच केंद्र म्हणजे राज्य सरकार याचा विचार करतील, हे या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. आता याच्यामध्ये दुसरं म्हणजे या योजनेमध्ये नवीन काय बदल झाले आहेत का. तर मित्रांनो, या योजनेमध्ये अद्याप देखील कुठल्याही प्रकारचा नवीन बदल झालेला नाही. कारण की तुम्ही पाहिलंच असाल, विविध यूट्यूब चॅनल असतील, विविध वृत्तपत्र असतील किंवा जे काही सोशल मीडिया असेल, तर यांच्या माध्यमातून एक बातमी पसरवली जाते की या निधीमध्ये वाढ करण्यात आली. त्याच्यानंतर या योजनेचा पुढील हप्ता या तारखेला जमा होणार, दोन्ही योजनेचे या तारखेला जमा होतील, तसेच या योजनेमधील हे शेतकरी अपात्र केले जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारची कुठल्याही शासनाच्या माध्यमातून सूचना काढण्यात आली आहे. जर शासनाच्या माध्यमातून एखादी सूचना काढली तरच तिची अंमलबजावणी होते आणि त्या योजनेमधील शेतकरी अपात्र केले जातात. तर अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्याच्यामुळं या योजनेमध्ये कोणत्या प्रकारचे वाढीव वाढ होणार नाही. हे होणार आहे फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्या नंतरच होणार आहे. तर मित्रांनो, आता याच्यानंतर याच्यामध्ये नेमके कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत. तर मित्रांनो, आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये पाहिलं की नेमके कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झाली तर अशा सर्व शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांचा आधार सीडिंग स्टेटस आहे ते सुद्धा शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंगचं स्टेटस आहे, तर असे सर्व शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांचं तिन्हीपैकी जर एखादं स्टेटस नो असेल तर असे सर्व शेतकरी याच्यामधून पात्र करण्यात आले. कारण की तुम्ही पाहिलंच असाल, राज्यामधील एकूण याचा लाभ 96 लाख एवढे शेतकरी घेतात. आणि या 96 लाखापैकी जवळपास 86 लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत. आणि जे काय उर्वरित अपात्र झालेले शेतकरी आहेत, तर या सर्व शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम या ठिकाणी कोणाची KYC झाली नाही, कोणाचं लँड सीडिंगचं स्टेटस झालं नाही किंवा कोणाचं आधार सीडिंगचं स्टेटस झालं नाही. तर हे नो स्टेटस असल्यामुळं हे सर्व शेतकरी याच्यामध्ये अपात्र केले जाणार आहेत. आता याच्यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या अशा अडचणी आहेत की मला पीएम किसानचा हप्ता मिळतो परंतु नमो शेतकरीचा हप्ता मिळत नाही. तर मित्रांनो, याच्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून 411 एवढं मनुष्यबळ म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पीएम किसानचा अधिकारी त्या ठिकाणी नेमून दिला जाणार आहे. आणि त्याच्या अंतर्गत ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत. म्हणजे जे शेतकरी अपात्र झालेत तर त्या शेतकऱ्यांना या मनुष्यबळाच्या आधाराने पात्र केले जाणार आहे. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना, तर या दोन्ही योजनेचे येणारे पुढील हप्ते नेमके कधी मिळणार. तर मित्रांनो, आता जो काही येणारा मकरांतीचा सण आहे, तर या सणाच्या दिवशी हा नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा दोन्ही योजनेचे एकत्रित हप्ते येऊ शकतात. परंतु असं कुठल्याही प्रकारचं शासनाचं स्टेटमेंट नाही की या दिवशी जमा केले जातील. परंतु आपण पाहिलंच असाल, जे काही नमो शेतकरीचा असेल किंवा पीएम किसानचा हप्ता असेल तो एखाद्या सणानिमित्त कधी ना कधी वाटप केला जातो. त्याच्यामुळे आता येणारा जो काही सण आहे तो मकर संक्रांती आहे. आणि या दिवशी हे दोन्ही योजनेचे एकत्रित हप्ते ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतील. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असाल, लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेत. परंतु शासनानं पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेतील शेतकऱ्यांचा विसर पडला काय की असं या ठिकाणी स्पष्ट होतं. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे दोन्ही योजनेचे एकत्र हप्ते तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी येऊ शकतात. जर त्या दिवशी नाही आले तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्या दोन्ही योजनेचे हप्ते 100% मिळणार आहेत. तर मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेविषयी हे जे काय महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं
हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केल्यात। तुम्हाला जर या योजनेविषयी काही अडचणी असेल तर या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देऊ। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।